सगळ्यांना भोगी आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। यूज केल्याने आणखी जास्त अंगाला खास नुसतं पडून राहत नाही, त्यामुळे काही वाटत पण नाही। हाय एव्हरीवन, शुभ सकाळ आणि परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांना भोगी आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि चला, मला व्हिडिओची सुरुवात करायची आहे। खरं तर आज नाश्ता स्वयंपाक आंघोळीच्या आधीच झाला असता, कारण रियांशसाठी तर सकाळी मी टिफिन बनवलाच होता आणि अश्विनला ऑफिसला जायचं होतं। उठल्यानंतर त्यांचं असं होतं की मला ऑफिसला जायचंय आणि उशिरा उठले कारण बरं वाटत नाहीये। मग विचार केला की ऑफिसला नसेल जायचंय म्हणून मी पण माझी एक्सरसाइज आरामात सगळं चालू होतं। पण उठल्यानंतर लगेचच नाश्ता आणि स्वयंपाकाचीही म्हटलं तयारी करून ठेवते। पण मग नंतर 10-15 मिनिटातच डिसाईड झालं की नाही, आज ऑफिसला जायचं नाहीये, उद्या जाऊ, कारण सर्दी आहे। मग म्हटलं नको AC मध्ये वगैरे, त्यानंतर ट्रॅव्हल पण होतो, धूळ वगैरे त्याने पण आणखी जास्त वाढू शकतं, म्हणून कॅन्सल झालं। आता अंघोळ झाली आहे, फ्रेश झाली आहे, नाश्ता बनवते, पूजा करते आणि त्यानंतर भोगीचा स्वयंपाक मला करायचा आहे। म्हणजे भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी करायची आहे। तर जी भोगीची भाजी असते ना, त्याच्यासाठी 1-2 भाज्या नाही आहेत माझ्याकडे। तर तसंही मला फ्रूट्स आणायला जायचंच होतं, तर फ्रूट्स आणायला जाईल तर त्या भाज्याही घेऊन येईल आणि प्रॉपर असा स्वयंपाक पण करते। खरं तर मला आज मेथीचे पराठे बनवायचे होते आणि भाजी नॉर्मल जी होती ती बनवली असती, पण म्हटलं चला आहेत आपल्याकडे सगळं, फक्त एखाद दुसरं नाही आहे तर ते आपण आणू शकतो। आणि मला ना आज डीमार्टमध्ये पण जायचं आहे, थोडं वाणाचं सामान पण बघायचं होतं की काही मिळतं का, आणि एखाद दुसरी वस्तू पण आणायची आहे। म्हटलं ती पण घेऊन येते। पण काय होतं, जसा जसा दिवस जातो मग नंतर ना कंटाळा यायला लागतो आणि मग घरातून बाहेर पडायची इच्छा होत नाही, आणि असंच माझं चालू आहे। पण आजही मी विचार तर करते, गेली तर नक्कीच तुमच्याशी शेअर करेल। त्यानंतर मला काही साड्या काढायच्या आहेत, आता हळदी कुंकू चालू होईल, म्हटलं काही जुन्या साड्या आहे ना त्या स्पेशली काढून घेते। नाश्ता बनवून घेतला म्हणजे पूजा झाल्यानंतर लगेच मला नाश्ता करायला मिळेल। आता पूजा पण करून घेतली आणि फुलं नव्हती म्हणून बाल्कनीतच जी जास्वंदाची फुलं आली आहेत ना, तीच मी तोडली आणि अशी माझी सिंपल आजची पूजा आहे। आता माझं तरी असं आहे, म्हणजे नाश्ता वेळेवर नाही मिळाला ना की सगळं लक्ष फक्त आणि फक्त त्या खाण्याकडे जातं, मग डाएट रुटीन सगळं बिघडतं। आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की नाश्ता किती गरजेचा आहे, पण तरीही ना घाई असते, कामांची गडबड असते, काहीतरी वेगळंच काम असतं, असं करत करत ना आपण नाश्ताच स्किप करतो आणि डायरेक्ट जेवूया असंच म्हणतो। कधीतरी चालतंही असं केलेलं, पण रोज असं नाही करायचं, कारण सकाळचा नाश्ता म्हणजे ना फक्त पोट भरणं नसतं, तो आपल्या दिवसभराच्या एनर्जीचा, फोकसचा आणि हेल्दी रुटीनचा ना ॲक्च्युली बेस आहे। म्हणून स्वतःसाठी इतकं तरी नक्की करा की सकाळचा नाश्ता वेळेवर घ्या। तर त्याचे फायदे कायच सांगू मी तुम्हाला, सगळ्यांना माहिती आहे। म्हणजे आपली दिवसभराची एनर्जी, आपलं मेटाबॉलिझम ॲक्टिव्ह राहतं, बरेचसे फायदे आहेत, तुम्ही ते गुगल सर्च करू शकता। मस्त असा नाश्ता केला आणि त्यानंतर मी रिलायन्समध्ये आले। मला ॲक्च्युली ग्वावा घ्यायचा होता, कारण अश्विनला सर्दी आहे आणि ग्वावा खाल्ल्याने असं आम्ही ऑब्झर्व केलं आहे की सर्दी ना लवकर ठीक होते। त्यामुळे बाकीचं तर भाज्या आणि फ्रूट घेऊन झाले, मग माझं लक्ष परत त्या सामानांकडे गेलं की काहीतरी मिळतं का वनाच्या सामानांमध्ये। पण मोस्टली ना मी जेवढं ऑब्झर्व केलं तेवढ्या सगळ्या गोष्टी ना महागड्याच आहे। म्हणजे 50 रुपयाच्या पुढे किंवा 100 रुपयापर्यंत ना खूप छान छान वस्तू मिळत आहेत। मागच्या वर्षी जेव्हा सोसायटीचं हळदी कुंकू केलं होतं ना, तेव्हा आम्ही हे गिफ्ट दिलं होतं जे 99 रुपीजमध्ये आहे। मागच्या वेळीही तेवढंच होतं। आत्ता मला हे मस्त असे जार दिसत आहेत आणि बरेचसे ऑप्शन आहे 100 रुपयापर्यंत। मस्त असा ग्लास जार किंवा काचेचे ग्लास पण 100 रुपयापर्यंत मिळतात, जे चहा ग्लासेस असतात, किंवा हा आहे एक ग्लास जार, छान छान ऑप्शन्स आहे। पण 20, 25, 30 रुपयापर्यंत ना पाहिजे तसे ऑप्शन नाही आहे। इथे मी शोधलं पण इथे पण मला काही मिळालं नाही। हे कप तर मी ऑलरेडी तुम्हाला दाखवले होते। आणि बाहेर आले तोवर ना मस्त असा हळदी कुंकाचा मोठा स्टॉल लावला होता, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता 19, 59, 79 आणि पुढे याच्यापेक्षा थोडे महाग म्हणजे 99, हे जी म्हटलं ना त्याच्यामध्ये जास्त ऑप्शन होते। आणि हा सगळा स्टॉल स्पेशली आता संक्रांत किंवा हळदी कुंकानिमित्त लागलेला होता बाहेर।
आता भोगी म्हणजे शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर परंपरा जपून आपलं आरोग्यही कसं जपायचं हे सांगणारा सण. भोगी म्हणजे एका नव्या बदलाची सुरुवात असते, म्हणजे जुनं सोडून नव्या गोष्टींचं स्वागत करण्याचा दिवस. या दिवशी आपण घर स्वच्छ करतो, जुन्या नको असलेल्या वस्तू बाजूला काढतो आणि सकारात्मक ऊर्जेला जागा देतो. आणि ही भोगीची बनवली जाणारी आजची खास भाजी असते. म्हणजे त्याचं कारण म्हणजे ज्या वेगवेगळ्या सीझनल भाज्या आपण त्यात घालतो ना, याचा अर्थ हाच आहे की एकता, समृद्धी आणि मेन संतुलित आहार. जेव्हा सगळ्या चवी एकत्र आल्यावर ही भाजी परिपूर्ण बनते ना, ती आपल्या आरोग्यासाठी चांगलं असते आणि तसंच आपल्या आयुष्यासाठी. आता भोगीला बाजरीची भाकरी का करतात, तर बाजरी ही आपल्या शरीराला उष्णता देते, ताकद देते, हिवाळ्यात आपलं आरोग्य जपते. आणि म्हणूनच भोगी हा फक्त सण नाही आहे, तर तो आरोग्य, संस्कार आणि नव्या सुरुवातीचा उत्सव आहे. तर तशीच मी सुद्धा इथे भोगीची भाजी बनवते. खरं तर सकाळी केलं असतं ना तर मला शक्य झालं नसतं, पण मी ती संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या वेळी केली असती, कारण टिफिनचं म्हटलं की खूप घाई असते. आणि आत्ता ज्या मी भाज्या आणल्या ना त्या माझ्याकडे नव्हत्या, म्हणूनच मी स्पेशली त्याच्यासाठी पण गेली होती. तर ऑलमोस्ट मी सगळं टाकलं आणि सगळ्यात शेवटी मला आठवलं की मी यात हरभराच टाकला नाही आणि मी तो विसरले होते. पण ठीक आहे, जेवढ्या भाज्या मला मिळाल्या तेवढं सगळं केलं आणि मस्त अशी तीळ लावून बाजरीची भाकरी पण केली. तर बघा, आत्ता वाजलाय 1 आणि असं वाटतं ना की सगळं झाल्यानंतर मग कुठेतरी जावं, एकतर स्वयंपाकाच्या आधी किंवा मग स्वयंपाक झाल्यावर. तर आधी तर मी आता इथे हे सामान घेऊन आले सगळं, पण जसं डीमार्टमध्ये जायचं होतं तर 1 तास जास्तच लागतो डीमार्टमध्ये गेल्यानंतर. पण आत्ता कसं अर्ध्या तासाने जेवायची वेळ होईल आणि जेवण झालं की मग लगेचच अर्ध्या तासाने रियांशला आणायची वेळ होते आणि मग ते राहून जाते. आणि रियांश आला की मग अर्धा तास तर असाच जातो, त्यानंतर 3-3:30 वाजतात. आणि मग मला ना असं वाटतं की नाही थोडंसं पडावं, कारण माझी ती सवय आहे. आणि थोडंसं म्हणता म्हणता मग 4 वाजतात. 4 वाजता थोडंसं पडलं तर मग काय संध्याकाळच होऊन जाते आणि असं करत करत राहून जातं. पण मी आज विचार करते की रियांश आल्यानंतर ना एकतर त्यालाच विचारेल की चलतो का माझ्यासोबत. खरं तर तो येतच नाही. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की कसा कंटाळा करतो तो कुठेही येण्यासाठी. आणि कधी कधी ना त्याला काहीतरी असं द्यावं लागतं, म्हणजे मला हे देशील का, मला ते देशील का, असं सगळं चालू असतं. काहीतरी मिळाल्यानंतर येतो तरी तो. पण आता नेहमी आपण असं नाही ना करू शकत की चल तुला हे घेऊन देते, चल तुला ते घेऊन देते. तर बघूया, आता आल्यानंतरच त्याला विचारते. तो येत असेल तर त्याला घेऊनच जाते आणि नसेल येत तर मात्र मग थोडंसं कन्फ्युजन होतं, म्हणजे जायचं की नाही जायचं. पण आता वाणाचं सामान बघायचं आहे. घर संसारमध्येही मी काही दिवसांपूर्वी जाऊन आली होती, पण अश्विनी मला व्यवस्थित तिथेही बघू दिलं नव्हतं. तर मला तिकडेही जायचं आहे. डीमार्ट जे जवळचं आहे वाकडमधलं, डांगे चौकच्या आसपास आहे तिकडचं, आणि एक हिंजेवाडीचं आहे ते मोठं आहे. पण तिकडे ना जाणंच होत नाही, म्हणजे मी तरी एकटी गेली तर वाकडच्याच डीमार्टमध्ये जाते. असो, आता बघा हिवाळ्यामध्ये ना अंग खाजवतं, तसं तर ते ड्राय होतं म्हणून खाजवतं, पण मोस्टली आपण साबण यूज करतो आणि साबण यूज केल्याने आणखी जास्त अंगाला खाज सुटते. तर साबणाऐवजी ना असं शॉवर जेल यूज केलं तर छान वाटतं, म्हणजे माइल्ड असतं आणि तेवढं अंग खाजवत नाही. याबद्दल एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करते. आत्ता मी हे निवियाचं आणलं आहे आणि माझ्याकडे ऑलरेडी पाम ऑइल मी दाखवते तुम्हाला. ते मला त्याचं नाव ना कन्फ्यूज होतं. आणि हिवाळ्यात का असे ना मोस्टली आम्ही हेच यूज करतो. तर आत्ता जे सामान आणले ते सगळं काढून घेते. आणि आता अश्विनचा कॉल चालू आहे. आता असंही नाही मी करू शकत की माझं झालंय तर डीमार्टमध्ये जाऊन येते, म्हणजे 2-2:30 वाजेपर्यंत तरी आले तरी चालेल. पण काय होतं, अश्विनचा कॉल चालू असतो आणि मग रियांशला आणायला कधी कधी ते विसरून जातात, म्हणून त्याच्यासाठी पण मला थांबावं लागतं. सो असा वेळ जातो, सगळंच बघावं लागतं. असं वाटतं की आपल्याला काही वेळेचं महत्त्व नाही आहे, पण खरं तर ना आपल्यालाही वेळा पाळाव्या लागतात. अशात आपण कुठल्याही वेळेला काहीही काम नाही करू शकत. तर आजचा डीमार्टला जाण्याचा प्लॅन परत कॅन्सल झालाय. मी जाणार होती, पण त्यातल्या त्यात अश्विन मला म्हणाले की मी पण येईल तुझ्यासोबत. आणि आत्ता तू खरंच वाणाचं सामान आणायला जाणार आहे का, म्हणजे गेली तर घेऊन येणार आहे का. तर मी म्हटलं नाही, मी फक्त बघायला चालली आहे. त्यात मला अश्विन मला किती तुझे रिकामे कामं, त्यापेक्षा खरंच तुला आणायचे असेल तर आणायला जा
आणि काय तुला वस्तू घ्यायच्या आहेत ते पण घेऊन ये, नुसतं बघण्यासाठी काही जायला परवडत नाही. आणि खरंच आणायचं असेल सामान तर पुढच्या वेळी मी पण सोबत येतो. आता पुढच्या वेळेचं तर मला अजिबात गॅरंटी नाही आहे, कारण जेव्हा पुढची वेळ येते ना तेव्हा सरळ म्हटलं जातं की हे जे काम आहे ना ते तू एकटी करत जा. आणि आत्ता असं पण म्हटलं, आता मीच कन्फ्यूज झाले की खरंच मला आज वाहनाचं सामान आणायचं आहे का, की खरंच मी बघायला चालले होते फक्त. म्हणून म्हटलं राहू देते, त्यापेक्षा हळदी कुंकू जरा चालू होऊ देते. आता संक्रांत तर उद्या आहे, त्यानंतर कुठे मग हळदी कुंकू चालू होईल, तर ते रथसप्तमीपर्यंत असतं. आता मला कोणत्या दिवशी करायचं आहे त्याच्या आधी मी वाहनाचं सामान घेऊन येईल डीमार्टमधून, किंवा आता बऱ्याचशा स्टोअरमध्ये असे छोट्या छोट्या गोष्टी मिळायला लागतात. पिंपरीमध्ये आधी मी जायचे, पण आता कोणी सोबत नसतं आणि इतकी सवय झाली ना, म्हणजे घर घुशी झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. पहिले मी गाडी काढायची आणि सरळ निघायची, पण आता घर, माझी कामं आणि हे एक काम असतं एडिटिंगचं, त्यामध्ये किती वेळ जातो माहिती पण पडत नाही आणि मग नंतर जायचा कंटाळा येतो. तर म्हटलं चला आता साड्या काढून घेते. आणि यावर्षी मी ठरवलं आहे हळदी कुंकाला साड्या नेसायच्या. नॉट शुअर, कारण वेळेवर कधी कधी जायचं असतं तर ड्रेस पटकन घातला जातो. आता या ज्या साड्या ठेवल्या आहेत ना खालच्या, ह्या इथे, या बऱ्यापैकी घालण्यात येतात. या वर ठेवलेल्या साड्या आहेत त्या जुन्या साड्या आहेत आणि त्या घालण्यातच येत नाही, म्हणून आत्ता या सगळ्या साड्या काढते. आणि आता येणाऱ्या हळदी कुंकाला ना झालं तर मी या साड्यांपैकीच नेसून जाणार आहे. मग ती जुनी दिसली तरीही चालेल, कारण तेव्हा जेव्हा घेतो ना आपण तेव्हा आपल्याला ती ॲक्च्युली साडी आवडलेली असते, नंतर ती तशीच पडून राहते. तर आता हे सगळं काढते. यामध्ये काही ड्रेसेस पण आहेत जे मी घालत नाही, ते जे अनारकली पॅटर्नवाले यायचे ना आधी तशा टाईपचे आहेत, तेही झालं तर बेडमध्ये ठेवायला सांगते किंवा त्या वॉर्डरोबमध्ये ठेवते, म्हणजे इकडचा स्पेस माझा थोडासा मोकळा होईल. आणि साड्या कोणत्या आहेत ना अगदी शॉर्टकटमध्ये तुमच्याशी शेअर करते. तर खूप अशा साड्या नाही आहेत, पण यामध्ये ना नेटच्या काही साड्या आहेत. त्याचं मला आत्ता काय करायचं खरंच कळत नाही. तुमच्याकडेही आधीच्या नेटच्या साड्या असतील तर त्याचं तुम्ही काय केलं ना मला कमेंट करून नक्की सांगा. आणि या नेटच्या साडीवर ना अशी डिझाईन पण असते. आता मी याची उलटी घडी करून ठेवली आहे. असे स्टोन असतात, म्हणजे दुसरं काही शिवायला सुद्धा ना टेलर नाही म्हणतात, कारण त्यांच्या सुया तुटतात या स्टोनमुळे. तर ही एक साडी आहे, कलर इतका सुंदर आहे, घातल्यानंतर सुंदर दिसेल, पण आता याची फॅशन पण नाही आहे. आणि या नेटच्या साड्या खरं सांगू आता घालायची पण इच्छा होत नाही. तर ही एक नेटची साडी आहे. त्यानंतर ही रियांशच्या बारशाच्या वेळची साडी आहे, तर ही पण नेटची आहे. अर्धवट नेट आणि अर्धवट म्हणजे अर्धीच साडी नेटची आहे, बाकीची नॉर्मल. तर हे बघा ह्याच्यावर पण ना अशी स्टोनची डिझाईन आहे. आणि साड्या नेटच्या जरी असल्या ना तरी पण या हेवी साड्या आहेत, कारण ही मिक्स साडी आहे. त्यानंतरच्या या दोन साड्या पण खूप कमी घालण्यात येतात, कारण त्याची ही ओल्ड बॉर्डर आणि हेवी असल्यामुळे साड्या कमी घालण्यात येतात. तर ही एक साडी, ही पण आय थिंक मी कोणाच्या तरी लग्नातच घेतलेली. तर याच्या बॉर्डरमुळे आणि त्याच्या प्रिंटमुळे खरं तर आता ती जुनी वाटते. कलर सुंदर आहे आणि मिळालेच ना तर मी सगळ्या साड्यांवरचे फोटोज साईडला लावते, ज्या साडीवरचा मिळेल त्या साडीवरचा. पण या अशा साड्या आहेत की त्या कमी घातल्या जातात त्याच्या डिझाईनमुळे, आणि त्याची फॅशन गेली आहे, जुन्या झाल्यात म्हणून. त्यानंतर ही एक साडी, ही मी आय थिंक निकिताच्या रिसेप्शनमध्ये घेतलेली, तर बरीच जुनी पण आहे आणि धूपछाव कलर कसा असतो तशा टाईपची ही साडी आहे. याची प्रिंट काही जुनी झाली नाही आहे, पण ही पण तेवढीच हेवी आहे. म्हणजे मला ना कॅरी करायला खूप जास्त प्रॉब्लेम होतो जर साड्या हेवी असतील तर ही पण एक साडी जास्त घालण्यात येत नाही. ही एक साडी आहे, ही तर मी आय थिंक एखाद दुसऱ्यांदा घातली असेल. ही मी इंदोरला गेली होती, जेव्हा फर्स्ट टाइम गेली ना तेव्हा मला ही साडी घेतली होती. अजिबात आवडली नव्हती मला, त्याच्यावरचं मला ब्लाऊजही होत नाही आता. आणि ही पण साडी तशीच पडून आहे. त्यानंतर ही मला वाटतं कुणीतरी दिली असेल, त्यातलीच मी काढलेली, त्याचा कलर छान होता म्हणून ही एखाद दुसऱ्यांदा घातलेली आहे. त्यानंतर बरेचदा मी एक साडी घातलेली आहे अगदी हलकी, कुठे गेली, हां, ही जी साडी आहे ना ही निकिताच्या लग्नाच्या वेळी अहेरमध्ये सगळ्यांना दिली होती आम्ही. मस्त आहे याचं पॅटर्न, एकदम हलकी फुलकी आहे आणि मी कलरही असाच घेतला होता की जो मला आवडतो. अगदी छोटीशी याची बॉर्डर आहे आणि नेसायला कॅरी करायला एकदम मस्त, एकदम कम्फर्टेबल आणि घातल्यानंतर ना एकदम क्लासी लुक येतो. तर याचा पण फोटो आहे माझ्याकडे, मी साईडला शेअर करते. तर अशा या साड्या आणि हे काही ड्रेसेस आहेत.
जे आत्ता आपण घालत नाही, असे अनारकली पॅटर्न. याचं पण ना हे बघा, काय करावं या ड्रेसेसचं, म्हणजे त्यावेळी 2-2, 3-3 हजाराचे हे ड्रेसेस घेतलेले आता जसेच्या तसे पडून आहेत. तर आता याच साड्या आहेत, म्हणजे जसं की ही साडी, आणखी एखाद दुसरी साडी, अशाच साड्या आहेत ज्या मी येणाऱ्या हळदी कुंकाला नेसणार आहे. आणि म्हणूनच म्हटलं की एकदा काढाव्या, ज्या नाही आहे खरंच कामाच्या त्या दुसऱ्या वॉर्डरोबमध्ये ठेवून देते आणि इकडचा वॉर्डरोब जरा व्यवस्थित ऑर्गनाईज करते. ऑलरेडी माझा वॉर्डरोब आता ऑर्गनाईज आहे आणि हे जे ऑर्गनायझर आहेत ते मी फ्लिपकार्टवरून, मिशोवरून घेतले होते. परत एकदा टॅग करते जर तुम्हाला हवे असतील तर. आणि या साड्यासाठी पण ना तिथे मला एक ऑर्गनायझर तिथे एकच येईल, भेटलाच तर मला तो मोठा असतो ना स्पेशली साड्यांसाठी, तसा ऑर्डर करावा लागेल. आणि त्या वॉर्डरोबसाठी पण मला ऑर्गनायझर ऑर्डर करायचे आहेत. तर आधीचे हे जे आहेत ते मी टॅग करते आणि मी जेव्हा नवीन घेईल तेव्हा ते नक्कीच तुमच्याशी शेअर करेल. तर अशा या जुन्या साड्या आपलं कुणाला द्यायला मनही होत नाही आणि त्याचं काय करावं हे पण समजत नाही. माझ्याकडे तरी एवढे आहेत, बाकीच्यांकडे माहिती नाही, ढीग असू शकतो. पण ज्यांच्या घालण्यात येतात ना त्यांच्या त्या उपयोगातही येतात, नुसतं पडून राहत नाही, त्यामुळे काही वाटत पण नाही. पण ठीक आहे, आता येणाऱ्या संक्रांतीला तुम्ही मला याच साड्यांमध्ये बघाल. आणखी साड्या आहेत जुन्या, जसं की माझ्या 9व्या महिन्याची साडी, काही लग्नातल्या साड्या आहेत, काही आणखी हलक्या फुलक्या साड्या आहेत, त्या पण घालेल मी. या ज्या हेवी साड्या आहेत ना खरंच आत्ता तरी त्या उपयोगाच्या नाही आहे. असं वाटतं मला कोणाला तरी देऊन द्यावं, पण कोणाला द्यायचं हे पण कळत नाही. असो, चला तर आता हे सगळं आवरते आणि व्हिडिओसुद्धा मी इथेच एंड करते. डीमार्टला जाणं तर होत नाही, संक्रांतीचं पुढे काय, उद्या काय, हे सगळं आता पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करते. आत्तापुरती एवढंच. आणि तुमची पण काय तयारी किंवा वाणाचं काय काय सामान घेतलं असेल तर ते मला सांगा तुम्ही, म्हणजे मला पण एक आयडिया येईल. आणि चला मग उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत परत एकदा सगळ्यांना हॅपी मकर संक्रांती आणि भोगीच्या पण खूप खूप शुभेच्छा. चलो बाय.